नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. काय रे युवराज? अरे युवराजने बी व्हिडिओ घ्यायचा आहे. 16,000 सबस्क्रायबर आहेत का युट्यूबले? अरे वा, युवराजच्या आपल्या 16,000 सबस्क्रायबर्स आहेत. तर चला मग आज आपण जाणार आहे महादेवाच्या दर्शनासाठी. इकडे आई आणि वंदना मामीची तयारी बी झालेली आहे आणि आपली इकडे हे आपली नागिन तयार होऊन राहिली. हे पहा आपल्या नागिनची तयारी. हा नांगोबा, आज नांगाची बी पूजा करायला लागते की नाही? हा, तर आज आहे नागपंचमी आणि आपली नागिन बी रेडी झाली. तर चला पटकन आता जाणार आहे आपण महादेवाच्या दर्शनाले. तर हा आपला युवराज बाबू बी रेडी झाला. चला पटपट तयारी करा आणि जाऊ आता दर्शनाले. तर पुढे या ब्लॉग मध्ये काय होते नक्की बघा. खूप मजा येणार आहे आणि महादेवाचं दर्शन सुद्धा होणार आहे. तर हे आहे आपली गाडी आणि आता आपण गाडीने जाणार आहे. हे सगळे रेडी आहेत. शीतल बी आलेली आहे. चला पटापटा, उशीर होऊन राहिला आपल्याला. बाबा कुठे आहेत? दर्शन घ्यायला लागते ना. बाबा अरे आपण अति कोण थांबलो. अरे बाबू, ती मोठी आजी होऊन जायची ना, म्हणून आपण इथं थांबलो. आजी उंडाली बाळा, म्हणून आपण इथं थांबलेला आहे. हे रस्त्याने जाताना आपले दिंडी सावडी आणि हिंगणा मिळून हा व्हिडिओ काढू राहिलो. सगळे आपल्या गावातली मंडळी आहे आणि आपल्याच गावातली दिंडी आहे. आता ही दिंडी सुद्धा आपल्याला येणारच आहे. हा रोड आपला बांधणं चालू आहे, त्याच्यामुळे गाडी खूप व्यवस्थित चालवा लागून राहिली. काय रे युवराज, काय चालू आहे? अति लोड बनवून झालो आहे. अति लोड बनलं की आम्हाला जावं लागते आहे की नाही? आणि आपला रोड कसा बनला? आपला रोड एक नंबर बनला. एक नंबर खराब. आता आज बनवणं चालू आहे. बोनचा रस्ता आहे. इथं आता रस्ता खराब आहे, तर इथं आपली गाडी लागली म्हणून आपण सर्वांना उतरून दिलं. आता सगळे पायदल चालून राहिले. इथं मला उतरणार, थोडा खड्डा आहे, मला उतरणार. तर खड्ड्यामध्ये आपली गाडी लागली. चला बसलो. बसा रे बाबा, बसा. गरमी बी होऊन राहिली. काहीच नाही. गरमी होऊन राहिली. आता एसीत लावा लागतो बस. हो काय, एसी सैन होत नाही ना आजीले. हा, असं आहे. फुसफुस करते. एसी लावतात नाही ना आई. गाडीमध्ये असले की नाही का मला काही फुसफुस चालू होऊन जाते. लफडाफोड धंदे आहेत ना, मर्याद आहे ना. मग काय मरा काय म्हणते त्याला काय आमची तर- जीवाला करते ना. त्याला मग एसी आहे आपल्या गाडीत, नाही, नाही. फायदा काय आहे? नाही असली की मला पहिले सैन नाही, पण आता आपल्याला उन्ही लागली पाहिजे म्हणून आपण एसीची गाडी घेतो आहे की नाही युवराज? हा बाई, आई असं मुंडकं बाहेर काढता लागेसाठी. पण एसी नाही पाहिजे आईले. आपण फॅन बसू कल्पनाबाईसाठी स्पेशल फॅन बसवावं लागेल मग. पाहिजे वाटी भाऊ. तर हे आहे आपलं लिंगेश्वर संस्थान. किती जबरदस्त मंदिर बांधलेलं आहे. एखाद्या किल्ल्यासारखं बांधकाम आहे. आपल्या भोन शिवारामध्ये आहे. जय भोलेनाथ. लिंगेश्वर संस्थान भोन. हे इकडे आपल्या पंक्ता चालू आहेत. नाही, डाबा घरी असते वावरात. काय मग मामी, झालं का भोलेबाबांचं दर्शन? शांततेने झालं दर्शन. शांततेने झालं. बाहेर निघलो तर तुम्ही काही मला हात बोलून चालता येत का? अरे याला काय हरपून देता का रे आधी? तू काय हरपता काय? चला पुढे जायचं. बाबा आधी महाप्रसाद पडला आपण जेवत नाही काय? हा बाबू, अटी महाप्रसाद असते आणि हा जो महाप्रसाद आहे हा दर सोमवारी असते. ही आपली प्रशस्त मंडळी आहे आणि हा
मलकापूरला टिनू सेठ पटेल आहेत, जे आता हल्ली आपल्या अमेरिकेला राहतात. तर त्यांच्याकडून दर सोमवारी हा महाप्रसाद इथं आयोजित केले असते आपल्या लिंगेश्वर संस्थांवर. आणि हे आपले रील स्टार आई मामी सगळे जेवण करायला बसलेले आहेत. चल बाळा, तुला जेवण करायचं आहे ना? हां, चला मग. तर आता आपण जेवण करणार आहे. तर अमेरिकेमधून सध्या हल्ली अमेरिकेला असतात आपले टिनू सेठ, त्यांच्याकडून दर सोमवारी आपल्या लिंगेश्वर संस्थानला हा महाप्रसाद दिला जातो. हे आपले सगळे भक्त मंडळी. हा आहे आपला महाप्रसाद. शेव बुंदी आहे, पुरी आणि आलूची भाजी. कर बाळा सुरू. हा, आता युवराज बाबूला जेवण करायला पुरी पुरी घे. बर बर. मोठे मोठे लोक घेते तुम्ही, आम्हाला गरीब आले काही जाणच नाही नाही, असं काही नाही. गरीब आणि मोठ्या लोकांचं काहीच नाही, सगळंच घेतले. हा, हे आपली युट्यूब मंडळी. काय करा, व्हिडिओ पाहत असता युट्यूब वर, लाईक करता की नाही? हे आपल्या बोनले भेटले आपले सगळेजण ओळखतात आपले युट्यूबचे सबस्क्रायबर्स. तर आपल्या लिंगेश्वर संस्थांवरती जो हर सोमवारी महाप्रसाद दिला जातो, तर त्याविषयी आपण जाणून घेऊ. नमस्कार मंडळी. तर आपल्या महाप्रसादाविषयी काय माहिती द्याल आपण? त्या इथं लिंगेश्वर मंदिरावर रामभाऊ पुजारी बाबाचे खास भक्त, ते आता ते US मध्ये आउट ऑफ इंडिया म्हणजे बाहेर राहतात, त्यांच्याकडनं हा महाप्रसाद चालतो. आणि बाकी सुखसुविधा समजा आता हे बजरंगबलीचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. बाकी गोष्टी समजा आता ही झाडं गिळं त्यांनी हे वृक्षारोपण केलेलं आहे. आणि त्यांचा इथंच नाही तर ऑल इंडियामध्ये, त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमेत पण त्यांचा महाप्रसाद चालत असते कुठं ना कुठं. काही ना काही त्यांचं अन्नदान सुरूच राहते. त्यांचं नाव काय सांगितलं? योगेश पटेल फ्रॉम UK. अच्छा, सध्या अमेरिकेला असतात. हा. सद्गुरू रामबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने दर सोमवारी यांच्या सहकार्यामुळे, योगेश भाऊच्या सहकार्यामुळे दर सोमवारी अन्नदान चालू असते. तर हे आपलं लिंगेश्वर संस्थान भवन आहे आणि इथं आज आपण दर्शन करायला आलो होतो. इथं महाप्रसाद सुद्धा घेतला. खूप चांगला महाप्रसाद होता. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घरी निघालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता आता व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.